नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पती पत्नीच्या खुनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक शिकला सवरलेला इंजिनियर आपल्या पत्नीचा खून करून रात्रभर बसून गोष्टी सांगत असतो. ही धक्कादायक घटना बेंगलोर येथे घडलेली आहे. राकेश सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याचे वय 35 वर्षाचे होते. गौरी सांबेकर ही 32 वर्षाची तरुणी होती. त्यांचे लग्न आईवडिलांच्या मर्जीने 2 वर्षापूर्वी 2022 झालेले होते. राकेश हा पुणेला राहायचा. राकेश ऑनलाईनचे वर्क फ्रॉम होम करायचा. गौरी एका कंपनीत काम करत होती. परंतु राकेश अचानक फेब्रुवारी महिन्यामध्ये बेंगलोर येथे वापस आला. त्यामुळे गौरी पण आपली कंपनी सोडून बेंगलोर येथे वापस आली. गौरीने कंपनी सोडली आणि बेंगलोरमध्ये जॉब पाहायचं ठरवलं. पती पत्नी दोघेही बेंगलोर येथे आले. बेंगलोरला चांगल्या परिसरात आपल्या पहिल्या मजल्यावर राहायला लागले. राकेशचं इथे आल्यावर वर्क फ्रॉम होम चालूच होतं. गौरी पण जॉब मिळवण्यासाठी ती आपल्या कंपनीमध्ये बायोडाटा देत असे. मात्र अनेक ठिकाणी बायोडाटा देऊनही तिला नोकरी मिळत नव्हती. ती फार निराश झाली, खचून गेली. त्यामुळे ती सगळा राग पतीवर काढत असे. गौरीला नोकरी मिळत नसल्याने ती पतीसोबत थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडत असे. ती प्रत्येक गोष्टीवरून राकेशला टोकू लागले. मला नोकरी नाही लागत आहे. मी चांगली पुणेमध्ये नोकरी करत होती. तुम्ही पुणेवरून इथे घेऊन आले. तुम्ही तुमचं करिअर बघितलं, माझं करिअर बघितलं नाही. या गोष्टीवरून पती पत्नीमध्ये झगडे होत गेले. त्यावर राकेश पत्नी गौरीला समजावायचा, म्हणायचा, मिळून जाईल तुला नोकरी, प्रयत्न कर. पण हळूहळू गौरीला डिप्रेशन यायला लागलं. गौरी मनात विचार करायची, आपल्याला नोकरी जर लागली नाही तर आपलं करिअर बर्बाद होईल. त्यामुळे ती चिडचिडी झाली होती. अशातच त्यांना बेंगलोरमध्ये राहून 1 महिना निघून गेला. मात्र गौरीला नोकरी मिळाली नाही. दिवस उजाडला. 26 मार्च 2025 बुधवार दिवस होता. गौरीने जेवण बनवलं आणि डायनिंग टेबलवर आणून ठेवले. आता जेवायला बसणार तेवढ्यातच गौरीने राकेशसोबत भांडायला सुरुवात केली. गौरी पुन्हा राकेशला म्हणू लागली, राकेश तुमचा वेळ तर कामाने निघून जाते. मला इथे नोकरी नाही आहे. मला कोणी इथे ओळखत नाही. माझे नातेवाईक नाही, माझे मित्र नाही. गौरीचे रागाने बोलणे सुरू झाले. राकेश तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र गौरी समजून घेत नव्हती. तिचा राग आता जास्तच वाढत गेला. हळूहळू दोघात जोरदार भांडण सुरू झाले आणि रागाच्या भरात गौरीने राकेशला एक थप्पड मारली. थप्पड मारल्यावर ती उठली आणि किचनमध्ये गेली. किचनमधून तिने चाकू आणला आणि राकेशकडे भिरकावून फेकला. त्यामुळे राकेशला हलकसं जखम झाली. गौरीचा राग पाहून राकेशला खूप राग आला. त्याने तेच चाकू घेतला आणि सरळ गौरीवर चाकूने वार करायला सुरुवात केली. गौरी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. राकेश तिच्या मृतदेहाजवळ बसला आणि गौरीचा हात आपल्या हातात घेऊन बोलू लागला, तू माझ्यासोबत का भांडली? तू असं नको करायला होतं. तुला असं का वाटत होतं की मी तुझ्या नोकरीच्या आड येत आहे? असे तो रात्रभर बोलत होता. त्याला पश्चाताप झाला होता. रात्रभर बसून तिच्या मृतदेहासोबत तो बोलत होता. मग सकाळ झाली. त्याने सुटकेसमध्ये तिचा मृतदेह पॅक केला. ती सुटकेस त्याने बाथरूममध्ये नेऊन ठेवली आणि तेथून बाहेर निघाला. आपली कार घेतली आणि पुणेच्या दिशेने निघाला. त्याने जवळपास 3-4 तास प्रवास केला. त्यानंतर त्याने ओळखीच्या कारपेंटरला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. त्याने कारपेंटरला सांगितले की माझ्या बायकोने आत्महत्या केलेली आहे. सुटकेस बाथरूममध्ये पडलेली आहे. तू गौरीच्या घरच्यांना कळव आणि पोलीस स्टेशनला पण कळव. असे म्हणत राकेशने फोन काटला. राकेश पुणेत पोहोचला. पोलीस स्टेशनजवळ गेल्यानंतर त्याने फिनाईलची बॉटल विकत घेतली आणि पिऊन घेतली. फिनाईल पिल्यामुळे त्याला धड चालता येत नव्हते. तो लडखडतच पोलीस स्टेशनमध्ये गेला. स्वतःला सरेंडर करत त्याने स्वतः मी खून केला आहे बायकोचा असं पोलिसांना सांगितले. पुणे पोलिसांनी त्याला जवळच्याच दवाखान्यामध्ये भरती केले. तो आता ठीक झाला होता. पोलिसांनी त्याचे बयान घेतले. इकडे कारपेंटरने पोलिसांना माहिती दिली होती. बेंगलोर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी राकेशवर खुनाचा गुन्हा नोंदवला. शिकले सवरलेले जोडपे एका क्षुल्लक कारणावरून स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.